गेल्या वर्षी सैनिक स्कूलसाठी ई काउन्सिलिंग केल्या नसल्यामुळे बऱ्याच जणांचं ऍडमिशन कॅन्सल झालं होतं. म्हणून सैनिक स्कूलने यावर्षी ई काउन्सिलिंग लवकर आणलेलं आहे. अजून सैनिक स्कूलचा निकाल लागायचा पण ई काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे. हे ई काउन्सिलिंग आपल्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करायचंय, कधीपर्यंत करायचंय आणि ई काउन्सिलिंग कसं करायचंय त्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण लगेच बघूया. यासाठी आपला गुगलला जायचंय, सर्च करायचंय ई सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग. सर्च केल्यानंतर जी पहिल्यांदा वेबसाईट मिळते त्याच्यावर क्लिक करायचं. तो ncog.government ही वेबसाईट आहे, दिसते आपली ई काउन्सिलिंगची वेबसाईट आहे. तर हे सुरू झाले आणि याची लास्ट दिनांक दिले फेब्रुवारी 21. तो 21 फेब्रुवारी पर्यंत हे करायचंय. तो वेळ आहे पण सगळ्यांनी केलंच पाहिजे, फार महत्वाचं. जर नाही केलं तर उद्या मार्क्स पडून सुद्धा आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ज्याला गरज आहे, ज्यांनी सैनिक स्कूल दिली त्याला 100% शेअर करा. तर याच्यामध्ये आपला आल्यानंतर ना या ठिकाणी दिसते इथं साइन इन, याच्यावर जायचंय. पण आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं, ठीक आहे. तो याच्यावर आपण आलो खाली तर दिसते आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे. तर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन वर जायचं. त्या ठिकाणी दिसते आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर मग खाली आपल्याला माहिती येणार, ती माहिती कशी भरायची हे पण आपण बघूया. तर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर ऍडमिट कार्डवर विधाता ते टाकायचा आणि व्हेरीफाय करून पुढच्या टप्प्याला जायचंय. आपल्याला एक ओटीपी पण येणार आहे आणि तो ओटीपी टाकून आपल्याला तुमचा एक पासवर्ड पण सेट करता येणार आहे. कारण ई काउन्सिलिंगचं जे आता हे पासवर्ड आहे, लॉग इन जे तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पुढे जाऊन तुम्ही तुमचा ओटीपी व्हेरीफाय करून एक पासवर्ड सेट करणार आहे. तो व्यवस्थित लिहून घ्या. खूप वेळा आपण सांगितलेले गेल्या वर्षी पण बऱ्याच जणांचे पासवर्ड विसरले होते, तरी विसरल्यानंतर काढता येतात. पण हे व्यवस्थित लिहून घेतलं म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रोसेसला याला सारखं लॉग इन करायचं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करून घ्या. आता आपण बघूया स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे लॉग इन करायचे पुढे जाऊन. तुला सगळ्या सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग हे पहिल्यांदा त्यांनी मॅन्डेटरी आहे, म्हणजे सगळ्यांना करायचं. दुसरी गोष्ट, सैनिक स्कूलची जी ई काउन्सिलिंग आहे याच्या काही सूचना पण असतात, ज्या आपण पुढे जाऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण येणार आहेत, त्या प्रत्येकाला माहित असल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, ई काउन्सिलिंग हे जे करायचे हे आपण कोणत्याही सायबर मधून करू शकतो किंवा घर बसल्या तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, तुम्हाला जर या गोष्टी समजत असेल, तुम्ही घर बसल्या करू शकता. तर कोणतेही असं त्यांचं काही सेंटर अधिकृत नाही यासाठी. तर आपल्याला ई काउन्सिलिंगच्या वेबसाईट आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं. दिसते आपल्या इथे न्यू रजिस्ट्रेशन आहे. क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला ते ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी रजिस्ट्रेशन केला होता, तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याच्यावर तुमचा ईमेल आयडी तो वालाच टाकायचा आणि मोबाईल नंबर तो वालाच टाकायचा आणि मग त्या तुम्हाला सेंड ओटीपी करायचा. इथं सेंड ओटीपी दाबल्यानंतर ना आपल्याला ओटीपी येणार आहे, ठीक आहे. आणि मग हा ओटीपी आपल्याला पुढे टाकायचा आहे, ठीक आहे. आता पुढे कसं टाकायचं ते बघूया. तर समजलं आपल्याला अशा प्रकारे ओटीपी आपल्याला येणार आहे. तो अशा प्रकारे ओटीपी आल्यानंतर ना ओटीपी आपण इथं टाकायचा आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर अशा पासवर्ड सेट करायचा आहे. इथे दिसतं आपल्याला सेट पासवर्ड खाली. ओटीपी टाकल्यानंतर ना आपल्याला हा पासवर्ड लिहून घ्यायचा आहे. हा पासवर्ड 2 वेळा टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सबमिट म्हणून टाकायचं. सबमिट इथं सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे पासवर्ड सेट झाला, ओटीपी टाकलेले आपण. अशा प्रकारे जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे आणि जो ऍप्लिकेशन नंबर आहे विद्यार्थ्याचा, त्या दोघांचा वापर करून आता आपण साइन इन करणार आहे. तर पुन्हा आपण पेजला आलो. वेबसाईट वरती इथं साइन इनचा ऑप्शन होता, त्यावर क्लिक केल्यानंतर दिसतं आपला साइन इन मध्ये या ठिकाणी युजर नेम मध्ये जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही आता सेट केलेला आहे तोच इथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर कशा प्रकारे विंडो दिसते आपण बघूया. साइन इन केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला डिक्लेरेशन येतं किंवा ही अशा सगळी माहिती आम्ही वाचलेली आहे, तुम्ही यासाठी कशासाठी प्रोसेस करता, हे सगळे इथं नियम आहे. तो नियम आणि अटी जे आहे त्याला आय अग्री करायचे, ठीक आहे. आय अग्री केल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला प्रोफाईल येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसते विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी, फादर नेम, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे. तुमचं डोमासाईल म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यामधून आहात, देन मदर नेम, क्लास कितवीला आहे वगैरे हे. आणि खाली बघा इथं ऍप्लिकेशन नंबर आहे, ठीक आहे. त्यानंतर ऑल इंडिया रँक वगैरे हे निकाल लागल्यानंतर आता ह्याच्यामध्ये रिझल्टची पण माहिती भविष्यामध्ये येणार आहे, किती मार्क्स पडले विद्यार्थ्याला. तो पहिली गोष्ट आता एवढंच करायचंय की ही प्रोसेस लॉग इन रजिस्ट्रेशन आल्यानंतर आपली जी माहिती आहे, डेट ऑफ बर्थ असेल, कॅटेगरी, फादर नेम, मदर नेम, डोमासाईल, या गोष्टींना चेक करायचं. ह्या गोष्टी तिथे दिलेल्या बरोबर आहेत का, जो आपण फॉर्म मध्ये भरलेले ते बरोबर आहे का हे चेक करायचं. तो अशा प्रकारे भविष्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर इतर रिझल्ट पण विद्यार्थ्याचे पाहायला मिळणार आहेत आपल्याला. तुला प्लीज चेक युअर पर्सनल पर्टिक्युलर्स, ऑल इंडिया रँक, कॉलम वुड बी अपडेटेड पोस्ट, म्हणजे निकाल लागल्यानंतर ऑल इंडिया रँक पण समजणार आहे. लिंक स्टेप बाय स्टेप प्रोसेस रजिस्ट्रेशन डिटेल व्हिडिओ, त्यांनी व्हिडिओ पण त्यासाठी दिलेले आहेत आपल्याला. तुला आता पुढची जी स्टेप आहे, करेक्शन ऑफ पर्टिक्युलर, म्हणजे जर समजा काही पालकांना असं वाटत आहे की आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती जरा थोडी चुकलेली आहे,
तर मग त्यांना तिथं त्यांच्यामध्ये माहितीमध्ये चेंज करता येणार आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू करेक्ट देअर पर्सनल पर्टिक्युलर्स ऑन द काउन्सिलिंग ऑनलाईन पोर्टल. तो म्हणजे असं गरजेचं नाही की सगळ्यांसाठी नाही का की चेंज करायचे. दिस इज वन टाइम ऍक्टिव्हिटी. वन्स एक्सरसाइज शॅल बी फायनल अँड कांट बी मॉडिफाईड ऑर रिव्हर्स्ड. ठीक आहे. तो जर समजा तुम्ही काही चेंज केलाय तर तुम्हाला ऑप्शन दिले चेंज करायचं, पण ती वन टाइम आहे. चेंज झालं की फायनल झालं, ते परत रिव्हर्स नाही होणार. So this correction window is provided to those candidates who wish to amend their particular against those registered by them at the time of NTA registration. म्हणजे ज्यांना वाटतंय की आपल्याला माहिती चुकलेली आहे त्यांना ही करेक्शन विंडो येणार आहे. सो कॅन्डिडेट्स कॅन ओनली अमेंड देअर जेंडर, त्यावेळेस ते जेंडर, कॅटेगरी, डोमासाईल या गोष्टी फक्त चेंज करू शकतात. आणि समजा असं नाही की मॅन्डेटरी आहे, जरी एखादं चेंज राहिलं तसं तुमच्याकडे तर तुम्ही ऑन द स्पॉट ऍडमिशनच्या वेळेस पण ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतील. पण ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनीच ते चेंज करायचे. जसं करेक्शन विंडो जर इथं आपल्याला ऍक्सेस मिळाला, आपण ईमेल केला, आमचं हे चुकले, तर तुम्हाला करेक्शन विंडो उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आहे ते सगळं दिलेलं आहे ही माहिती. तो डिफॉल्ट पर्सनल डिटेल रजिस्टर ही डिफॉल्ट आहे. यू कॅन चूज टू चेंज द डिटेल्स रीड बिलो. पण तुम्ही फक्त आपण म्हणजे काय चेंज करू शकतो, एक तर कॅटेगरी, जेंडर आणि डोमासाईल. त्या 3 गोष्टी जर चुकल्या असेल तरच करू शकतो. सो दिस इज वन टाइम ऍक्टिव्हिटी अंडरटेकन बाय यू. प्लीज एक्सरसाइज ड्यू एलिगन्स ऑन दिस स्टेप. If no action is taken by the till correction window date, you will details registered during NTA would be considered as a final decision. If you do not wish to change personal detail, please click the declaration on the left and click on the submit button. म्हणजे जर काय करायचं नसेल तरी इथं आपण सबमिट करू शकतो. अशा प्रकारे जर ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी, मोस्टली सगळ्यांचंच बरोबर असतं, काही जणांना अडचणी येऊ शकते, त्यांना ही करेक्शन करायचं आहे. तो अशा प्रकारे एवढं करून ठेवायचंय. कसं घ्या, ज्यावेळेस आता विद्यार्थ्याचा पहिल्यांदा OMR आपल्याला येणार आहे, समजणार आहे, त्यानंतर त्यांची OMR ला आपल्याला चॅलेंज करता येतं, त्यानंतर रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टचे जे मार्क्स आहेत ते विद्यार्थ्याचे या पोर्टलमध्ये अपडेट होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा लॉग इन, ऍप्लिकेशन आयडी ते सगळ्यांना माहिती आहे, बघ त्याचा जो पासवर्ड आहे ते सगळं सेव्ह करा आणि ही प्रोसेस करूनच घ्या. जर ही नाही प्रोसेस केली तर जो सैनिक स्कूलचा राऊंड 1, राऊंड 2 अशा स्टेप बाय स्टेप राऊंड असतात, त्याच्यामध्ये आपण जाऊच नाही शकत. गेल्या वर्षी पण बऱ्याचशा पालकांनी तर खूप चांगली तयारी केलेली आहे, आणि पण त्यांना माहित नसेल, कुणी काय त्यांना समजलंच नाही, नंतर त्यांना कळालं. हा व्हिडिओ तर आपण ऑलरेडी आणला होता, त्याच्यामुळे हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. सैनिक स्कूलची एक्झाम दिली तर 100% काउन्सिलिंग करूनच घ्या. तर हे पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही जाता. आणि लक्षात घ्या, सैनिक स्कूलला सारखं पाहायचंय. परत नंतर एक एक आठवड्याला त्यांच्या राऊंड असतात, त्यावेळेस पण आपल्याला लॉग इन करायचं. जर तुम्ही कुठे विसरला लॉग इन करायचं किंवा तुम्ही काय माहितीच नाही घेतली, अपडेटमध्ये नाही राहिला, तर तुमचा तो पण चान्स जाऊ शकतो, मार्क पडून सुद्धा. त्याच्यामुळे सगळ्या हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. शेअर करा ज्यांनी सैनिक स्कूलची तयारी केली आहे. सैनिक स्कूलच्या एक्झाम साठी आता काय रँक कसा लागला होता, गेल्या वर्षी किती रँक होता, ऑल इंडिया रँक कसा होता, या वर्षी आपण जर पेपर बघितला तर चांगलाच पेपर होता. म्हणजे विद्यार्थ्यांना सोपा पण होता, पण काही प्रश्न असे आउट ऑफ बॉक्स विद्यार्थ्यांना काही होते. त्याच्यामुळे मेरिट किती लागेल आता डिटेल व्हिडिओ आपला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामध्ये गोष्टी पाहणार आहोत. भेटूया आपण या पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.